कोल्हापूरमध्ये काळंबावाडी धरणाच्या गळतीची खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी पाहणी केली आहे। तज्ञांच्या समितीच्या पाहणीनंतर आता शाहू महाराजांनी सुद्धा ही पाहणी केलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। पुढारी न्यूजनं धरणाला गळती वाढल्याची बातमी दाखवलेली होती आणि त्यानंतर तज्ञ समिती नेमली गेली, त्यांच्याकडून पाहणी करण्यात आली आणि आता खासदार शाहू महाराजांनी सुद्धा त्याची पाहणी केली आहे। पुढारी न्यूजनं दाखवलेली ही बातमी आहे आणि आता शाहू छत्रपती महाराजांनी सुद्धा या ठिकाणची पाहणी केली। पुढारी न्यूजनं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती। काळंबावाडी धरणाला जी गळती लागली ती वाढत चालल्याची ही बातमी होती आणि त्याची पाहणी तज्ञ समितीने केली। त्यानंतर आता खासदार शाहू छत्रपतींनी सुद्धा पाहणी केली। या दरम्यान थेट या धरणाचं पाणी त्यांनी तिथे प्यायलं। ही सगळी दृश्य आपण सध्या बघतोय। काळंबावाडी धरणाच्या परिसराची पाहणी करण्यासाठी स्वतः खासदार शाहू छत्रपती पोहोचले होते तेव्हाचे दृश्य। आपण बघतोय धरणाचं पाणी हे शाहू छत्रपतींनी तिथेच प्यायलं आणि त्यानंतर दुसरी दृश्य आहे दुसऱ्या बाजूची जी गळती लागलेली धरणाला त्याची पाहणी करण्यासाठी जेव्हा शाहू महाराज तिथे पोहोचले तेव्हाचे दृश्य आपण बघतोय। कोल्हापुरातलं काळंबावाडी धरण आहे, त्याच्या गळती वाढली आहे याची बातमी ही पुढारी न्यूजनं दाखवलेली होती, ज्याची दखल प्रशासनानं सुद्धा घेतली। तज्ञ समिती नेमली गेली, या समितीने येऊन पाहणी केली आणि त्यानंतर आता खासदार शाहू छत्रपतींनी सुद्धा या परिसराची पाहणी केली। नेमकं धरणाला कुठे गळती लागलेली आहे हे त्यांनी जाणून घेतलेलं आहे। या पाहणी दरम्यानची दोन दृश्य आपण सध्या बघतोय। या धरणाची पाहणी करण्यासाठी शाहू छत्रपती तिथं आले। त्या काळंबावाडी धरणाचं पाणी ते तिथं आल्यानंतर प्यायले आणि त्यानंतर दुसरी दृश्य आपण बघतोय। जे अधिकारी आहेत, जे त्यांचे सहकारी आहेत, त्यांच्याकडून खासदार शाहू छत्रपती यांनी या परिसराची पाहणी केली, माहिती जाणून घेतली। पुढारी न्यूजनं खरं तर ही बातमी दाखवली होती कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाच्या गळती संदर्भातली आणि त्याची दखल प्रशासनानं सुद्धा घेतली। तज्ञ समिती नेमली गेली आणि आता खासदार शाहू महाराज सुद्धा काळंबावाडीची पाहणी करण्यासाठी पोहोचले तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। हळूहळू अलीकडच्या काळात निश्चितच दुर्लक्ष झाल्यामुळे ही परिस्थिती आली आहे आणि आता ह्या परिस्थितीतून आपल्याला बाहेर पडायचं आहे। गळतीचं प्रमाण जे ते कमी दाखवलं जातं असं वाटतं, कारण आता मी काय त्यातला तज्ज्ञ नाही आहे, परंतु गळती भरपूर आहे आणि गळती काढली पाहिजे एवढं मला माहीत आहे। आपण इथल्या पाण्याची टेस्ट देखील बघितलेली आहे, पाणी एकदम स्वच्छ आणि चांगलं आहे। कोल्हापूरला हे थेट पाईपलाईननी येतं हे चांगली गोष्ट आहे।